नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या किल्ले कथा प्रवास या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण निघालो आहोत एका अशा गडाच्या भेटीला ज्याने अनेक साम्राज्याचे उत्थान आणि पतन पाहिले आहे. तो म्हणजे अभेद बांधणी, चकवा देणारे दरवाजे आणि शत्रूला थक्क करणारे संरक्षण व्यवस्था, किल्ले देवगिरी. देवगिरी किल्ला म्हणजे फक्त एक किल्ला नाही, तर तो आहे आपल्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार. तर चला, आजच्या या प्रवासात आपण जाणून घेऊयात देवगिरी किल्ल्याच्या रंजक कथा, रहस्य आणि पराक्रम. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. या इतिहासाचा प्रवासाचा तुम्ही पण एक भाग बना. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. गाडी पार्किंगला लावली आपण आणि आता जस्ट एंट्री केली. आतमध्ये समोर आपला दिसतो किल्ला बघा. इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटर मधून आपल्याला तिकीट काढायचं आहे. पर पर्सन 25 रुपये घेतात. ऑलरेडी आपण तिकीट काढलं आहे. हे असं दिसतंय बघा, तिकीट पुरातत्व बघा. देवगिरी दौलताबाद किल्ला. आता तिकीट झालंय, तिकीट झालं आपण आता पुढे जाऊयात. वास्तू खूप सुंदर आहेत. गार्डन आणि ह्या ज्या तटबंद्या आहेत अजूनही शाबित आहेत स्वरूपात. त्या काळातील ही अशी तटबंदी आहे अजून किल्ल्याची, जी चांगल्या स्वरूपात आणि शाबित आहे. सो आपण थोडं एक्सप्लोर करूयात, अजून माहिती घेऊयात पुढे की काय काय आहे, लोकेशन प्लॅन कसा आहे वरती. सो इकडे लिहिलं आहेत, माहिती आहे तिथे दिली. डिस्टन्स फ्रॉम हिअर, ओके, 140 मीटर. सगळ्या गोष्टीची माहिती दिली आहे इथं, काय काय आहे. आणि हा मॅप आहे किल्ल्याचा की काय काय असेल. टॉपला जे आहे कालापहाड कॅनन, तर ही वाली जी आहे हे दिसते. सो छत्रपती संभाजीनगर, एलोरा केव्हा आपण जो आता मेन रोड आहे आणि इकडनंच गार्डनिंग मस्त केलं इकडे, चांगल्या स्वरूपात ठेवला आहे किल्ला. ही तटबंदी ढासळत आहे थोडी आता. आणि हे जे मुख्य द्वार आहे किल्ल्याचं बघू शकतो आपण. तिकीट नंतर इकडे आलो आपण. फायनल चेकअप झाला, त्याने चेक करून आता एंट्री दिली आपल्याला. सो आता पुढे जाऊयात वस्तू बघत बघत. जसं दिवे आहेत लावलेले आणि भव्य असं डोर आहे किल्ल्याचं. ह्या छोट्याशा इकडे रूमा आहेत. इकडे माहिती दिली सगळी तोफांची. ही तोफ आहे त्या काळातील. तोफ दीर्घा दौलताबाद किल्ला, छत्रपती संभाजी महाराज नगर. औरंगाचं नाव नाही घ्यायचं. शिवनेरीचं आहे आणि हे रायगडावरती आहे. ही एक तोफ आहे. नमस्कार मंडळी, मी दीप्तेश. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण आलो अशा वेगळ्या ठिकाणी ज्याचा इतिहास खूप मोठा आहे. आणि तुम्हाला कळत असेल कदाचित मी मागची जी बाजू आहे, तटबंदी दरवाजा जो आहे, बघून की आपण कुठं असेल. सो आज मी आहे देवगिरी किल्ल्यावरती. छत्रपती संभाजी महाराज नगरमधील एक परिचित दुर्ग आहे ज्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्या ठिकाणी आलोय आणि ही जी तोफ जी दिसते ही औरंगजेब याच्या काळातली तोफ आहे. तर इकडनं आलो आपण. आता हा मेन डोर आहे आणि त्याला लागूनच या सगळ्या वास्तू आहेत. आणि किल्ल्याचं मुख्य दरवाजा जो आहे, मुख्य डोर, ते वाला दिसतंय आपल्याला बघा.
सो ह्या ज्या वस्तू आहेत पौराणिक वास्तू त्या काळातील दगडाचं कोरीव काम केलं याच्यावरती बघू शकतो आपण की अजूनही शाबूत आहेत त्या स्वरूपात आणि वरचं विटायचं बांधकाम दिसतं आपल्याला. सो कालांतराने हे वरचे बांधकाम नंतर करण्यात आले वरती जे स्लॅब वगैरे टाईप दिसतं आपल्याला. सो ते ह्या गोष्टी पौराणिकच आहेत. 1200 शतकातला हा किल्ला आहे. सो 1200 नंतर आदिलशाही ज्यावेळेस आली आदिलशाही महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यांच्या भरपूर काय झडप झाल्या किल्ल्यावरती आणि ही वास्तू अजूनही त्या स्वरूपातच शाबूत आहे ते आपण बघू शकतो. सकाळ सकाळ आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही किल्ल्यावरती. आपण सकाळीच आपण आलो किल्ल्याला 9 वाजता आपण किल्ला ट्रेक स्टार्ट केलाय आणि आता किल्ला एक्सप्लोर करूयात. चला. किल्ले देवगिरी महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत. यादवांची राजधानी असलेला देवगिरी दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला. रामदेवराव यादवांपासून निजामशाहीपर्यंत अनेक राज्यांची कर्तव्य पाहिलेला हा किल्ला छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा तुम्ही सोलो येता ट्रेकला त्यावेळेस तुम्हाला शूट सुद्धा स्वतःच करावं लागतं आणि तो शूट घेण्यासाठी तुम्हाला कॅमेरा सेट करावा लागतो आणि परत जाऊन परत टेक देऊन परत तो कॅमेरा बंद करायला सुद्धा यावं लागतं. मी पण आता तेच करतोय कारण की आपण सोलो करतोय. कॅमेरामॅन नाही आहेत आपल्यासोबत आज. सो आपल्याला सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. भव्य अशी वास्तू आहे ही. खरंच मन मोहून टाकणारी वास्तू आहे. सो आता पहिला दरवाजा झाला, दुसरा दरवाजा आला आपल्या समोर आणि ही जी वास्तू दिसते हे जी पौराणिक वास्तू आहेत दगडांमध्ये. आता अवशेष कमी आहेत थोडे बांधलेले. त्या काळातील अवशेष आहेत काही जे अजून साधित आहेत. ढासळत आहेत दगड आणि आपण थोडं इकडे एक्सप्लोर करूयात. समोर माझ्या किल्ल्याचं दरवाजा पुढे आहे अजून आणि ही जी जागा आहे ही वास्तू आपण मागे बघू शकता. मेन किल्ला जो आहे तो मागे आहे. सो आपण आता ही वास्तू बघूयात आधी की काय आहे इकडे आतमध्ये. ही किल्ल्याची आतली बाजू आहे आय थिंक. इकडे आता खूप कचरा आहे वाचलेला. ही भाजी बघून झाली आपली आणि आता हे परत एक दरवाजा लागला आपल्याला जो आपण बघून आता सरळ किल्ल्याकडे आपल्याला जायचंय. हळूहळू आपण आता पुढे जातोय किल्ल्यावरती आणि खूप काही आहे या किल्ल्यावरती बघण्यासारखं. सकाळची वेळ आहे गर्दी खूप कमी आहे. क्राऊड नाही आज त्यामुळे प्रॉपर शूट होतोय आणि काही त्रास होत नाही आपल्याला. आता ही हे सरस्वती विहीर जे आहे हे इकडे आहे आणि ते काही अवशेष आहेत मंदिराचे. आय थिंक मंदिराचे अवशेष असतील. जे खांब वगैरे दिसतात आपल्याला हे मंदिराचे खांब आहे. सो आपण आधी किल्ला एक्सप्लोर करूयात. मग हे जे खालची बाजू जी आहे हे नंतर एक्सप्लोर करू कारण की त्यावेळेस खूप क्राऊड होईल आपल्याला बघता येणार व्यवस्थित. सो किल्ला एक्सप्लोर करून आल्यानंतर आपण ह्या गोष्टी बघूयात. हे मंदिराचं दिसतंय मला. चला पुढे. समोर दिसते ती चार मिनार वास्तू. आणि हे इकडे पौराणिक रूम्स आहेत काही. अजून एक वस्तू आहे. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या आपण नंतर एक्सप्लोर करूच. आधी वरती जाऊयात. आणि किल्ला कुठला पण असं लोक कचरा हे करतातच. आपल्या इतिहासाच्या साक्षी वास्तू आहेत आणि त्याची आपण निगा घेत नाही. वा. सो उत्खननात ज्या मूर्त्या निघाल्यात त्या मूर्त्या इकडे ठेवल्यात. जैन मूर्त्या आणि काही प्राचीन मूर्त्या आहेत आपल्या हिंदू धर्माच्या मंदिराच्या वगैरे खांब वगैरे. सो त्या ह्या मूर्त्या इकडे ठेवल्यात.
काही विरगड पण असं वाटतं मूर्त्याच आहेत, विरगड नाही आहेत. सगळीकडे चारी साईडने मूर्त्या ठेवल्यात. माडपंथी मंदिरचं बोर्ड आहे आणि हे जे मंदिर आहे पुरातन मंदिर 1200च्या काळातील हे जे मंदिर आहे, ही जी वास्तू आहे त्याच्या पण आधीचं असू शकतं. आणि दगडात सगळं बांधकाम आहे कोरलेलं आहे मंदिराचं. आणि आपण बघू शकतो किती सुंदर स्वरूप असं या मंदिराचं आहे. खांब हे कोरीव काम आहे, या खांबाचं कार्विंग जी केली हे दिसतंय, छोट्या छोट्या गोष्टी. आणि 2 मित्र जॉईन झालेत. तुझं नाव सांग मित्र काय? माझं नाव सूर्या प्रमोद. ओके. आणि तुझं रे? माझं नाव सुदर्शन शिव. ओके. हे 2 जण सायकलिंग करत आलेत छत्रपती संभाजी महाराज नगरवरून हा किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. सो आपल्याला भेटलेत वाटत आणि आपण आता त्यांच्यासोबत जॉईन होऊन त्यांना थोडी माहिती देतोय किल्ल्याची. लोकांनी नावं लिहून ठेवलेत. काय वास्तू आहे मंदिराची आणि इकडे तुमचं हार्ड मध्ये नाव लिहून ठेवतात लोक. हे आपलं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, अशी जनता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे स्लॅबचं दिसतंय मला बांधकाम. आय थिंक हे नंतर न करण्यात आलं, हा जो बांधकाम दिसतंय, कारण इकडे स्लॅब टाकलेला आहे. आणि हे जे दिसतंय बांधकाम हे पौराणिक आहे. हे पौराणिक दगडातलं आहे आणि हे त्यानंतर बांधकाम केलं स्लॅब मध्ये, तुटलेलं असेल त्यामुळे. तो रांजण आहे इकडे गार पाण्यासाठी. आता त्यात कचरा टाकून ठेवले लोकांनी, बॉटल्स वगैरे. तो त्या काळात पाणी वगैरे साठवण्यासाठी. आणि हे जे समोर दिसते हे जागा वास्तू देवळीची. आणि ह्या रूम्स आहेत छोट्या छोट्याशा. एक छोटासा दगड हा दिसतो आपल्याला काहीतरी, त्यात कोरीव काम केलेलं आहे मूर्तींमध्ये. बघू शकतो आपण, ह्याची देवींची मूर्ती दिसते. आय थिंक सो मला आता इथे साप दिसला. साप आहे कुठं? इथं साप आहे का? आता बघून बघून बघून. ही वास्तू वर्ण हे नसतं बाई, चावल्या की कळली. चावत नसतं बाई. सगळे साप वेनम वाले नसतं सगळे. सगळे छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी हा किल्ला एका 200 मीटर उंच दगडाच्या टेकडीवर वसलेला आहे. देवगिरी या नावामागे एक दंतकथा आहे. एकदा शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिनीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिनीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली. आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात.
कशी वरतीच बनवली माहिती का? इथेच बनवलेली तो. एवढी बनवत नाहीत बरं. हे जॉईंट दिसतात तुला, हा. हे जॉईंट आता एवढा भाग आणलाय बरोबर, हा एवढा भाग बनवतात, हा एवढा भाग बनवतात, असे भाग बनवत बनवत ते जॉईन करतात. एवढी तर आणू शकत नाही हत्ती, का कोणी हत्ती गित्ती कोणीच नाही आणू शकत. आणतं का एवढं? तेवढं काय क्रेन नव्हते त्या काळात, तुकडे तुकडे आणून जोडत होते. हे बाकी जॉईंट दिलेले आहे. हे कशाचं पण आहे? सगळं मटेरियल मिक्सचर आहे ते, कॉपर वगैरे सगळं सगळं कॉपर वगैरे सगळं मिक्स आहे. काही करत नाही. आणि बघ ना हे बघ ना यांनी डिझाईन बनवलं काही अन्नाचं नाव. अल्लाच्या नाव दिले. ते सांग ना. तर आता ही ऐतिहासिक वास्तू आहे जी आम्ही आता एक्सप्लोर करतोय. बघू आतमध्ये काय आहे. हे अरे आतमध्ये तो गुफा आहे होय. टॉर्च लागेल आपल्याला. आपण माझ्याकडे बॅटरी होती पण मी आणली नाही ती. तर आपण चल बरं. बघूयात काय साप वगैरे असू शकतो. सर बघत बघत जावं लागेल. मच्छर तर किती खूप मच्छर आहे. ती जागा एक्सप्लोर करतोय आणि इकडे येऊन हे जागा संपलेली आहे. अरे संपली का? काहीच नाही ठेवलं. हे नाही का? अरे इथं मग कॅबिनला वगैरे ठेवत असेल. बापरे. चला आता रिटर्न. खाली वाकून तर लागत घरी असं आवडत वरती. किती कचरा आहे रे त्यात. चल. भाई फॉरेन मध्ये एवढं नसतं. आपल्या तिकडे कोण आहे? बिकॉज इंडियन लोक खूप घाण आहेत ना, दलित लोक असतात, त्यांना कळत नाही एवढा कचरा नाही करायला पाहिजे. किती बॉटल आणि कचरा आहे बघा. बिकॉज वी आर इंडियन्स, आपल्या रक्तातच आहे ना कचरा करणं, किती काही केलं तरी. एवढं मराठ्यांनी एवढं चांगलं बनवलं सगळं आणि इथे येऊन घाण करू लागले. असंच आहे, किती कचरा करून ठेवलाय बघ. बॉटल्स किती आहेत. सगळं साफ आहे एकदम. काय माहिती का? इकडचं पाणी क्लीन आहे. कुठे आहे मोर? हा. मोर बघू शकतो. कचरा सोबत नाही सर, किती भारी टोकावरती बसलाय ना. आता नाही, आता नाही मगर. आता नसतं ते. यात मगर असायची माहिती ना त्या काळात. हो. फेरी मार्ग पहिल्यांदा केलं, पहिल्यांदा फेरी मार्ग. तिथून लय खतरनाक लाकडी दरवाजे आहेत. रूम आहेत जे आता क्लोज आहेत. लाईट आहे. कचरा सोबत नाही रे बाबा, कचरा नको टाकू इकडे. तुला त्या तलावातल्या बॉटल काढायचं काही हे करत नाहीत का? नाहीच, कचरा आहे त्याच्यात. तसंच आहे. इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे. इन केस तुमच्यासोबत जर काही इन्सिडेंट होतात, इकडे काही झालं पडलं की वगैरे, तर इकडे नंबर दिलेत सगळं, तुम्ही कॉल करून त्यांना बोलू शकता. आता इथनं आपण वरती जाऊयात. खाली मंदिर जे आहे ते एक्सप्लोर करू. गुहा आता तोडलेलं वर इथून रस्ते आहे का पहिले. माझ्यापेक्षा जास्त यालाच माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी तो गाईड करतो आम्हाला. अंधेरी लोकांना फेकायची पाहिजे. कुठं इथलं का? बरं, आपण थोड्या याच्याकडनं माहिती घेऊयात. काय सांगतो बघूयात. हा सांग, काय होतं, ही वास्तू कशासाठी आहे? इथून ते लोकांना सजा देण्यासाठी इथून फेकायची आधी. हा का? त्यांनी इथं हे लावून दिलं माहितीचं. आता काहीच नाही येतं. बरं, ठीक आहे. तू नको जाऊ तिकडे. पण ते ही जी वास्तू आहे अंधेरी वास्तू, ज्याला गुपित मार्ग असं म्हणतात. युद्धाच्या काळात आपण या मार्गानेच वरती येता येत होतं किल्ल्यावरती. सो आता ही वास्तू
बंद केली आहे, इकडे बांधकाम केलंय, जे बोर्ड वगैरे लावलेत. सो त्याच्यामुळे इकडे एवढं बघता येत नाही आपल्याला इथनं. आपण खाली बघू शकतो की हा जो तलाव आहे आजूबाजूचा, सो इकडनं वरती इथे यावं येता येत होतं त्या काळात. चला तर वाट काढायची प्राचीन पद्धत केवळ किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी नव्हे तर शत्रूची दिशाभूल करायला अंधेरी वाट आहे, जागा जी आहे. आतमध्ये गेले की त्यांना काहीच दिसायचं नाही. अच्छा, दिशाभूल करण्यासाठी ही जागा बांधण्यात आली, की आतमध्ये काय रूम वगैरे टाईप आहे अंधेरी वाट. जेणेकरून शत्रू जर आतमध्ये गेलेत तर आतमध्येच ते कुठेतरी गुंतून जात असायचे. चला आतमध्ये जाऊयात. इकडे अंधार आहे म्हणून त्याला अंधेरी वाट दिलं नाव, कारण की बुलबुलिया टाईप फॉर एक्झाम्पल ही वास्तू आहे. आणि हे खांबाचं भव्य स्वरूप बघा किती आहे. इथं वरती हे इकडे माणसं बसायची आपले, इकडून त्यांना मारायचे. ओके. त्याला बघायचं पण बाहेर असतं, छोटासा आहे पण तो काही एवढं नाही तुला. इथं पण लोक बसायचे, कोणी आलं त्याला मारून शासन वगैरे. खूप सुंदर वास्तू आहे हे. अंधेरी गुहा कर्ज बुलबुलिया टाईप आहे. एक पाहिजे का? त्याच्यासाठीच बांधकाम करण्यात आलं ना, बुलबुलिया अंधेरी गुहा. नाही दिसते. अरे बाहेर वरती चालले. जरूर दाखलाकडे दिसत. खूप भव्य किल्ला आहे आणि खूप भव्य स्वरूप आहे किल्ल्याचं, जे बघू शकतो आपण. भारी आहे. राष्ट्रकूट राज्यातील श्रीवल्लभ याने इसवी सन 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीस असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासातला त्याला फार महत्त्व आहे. किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही.
यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इसवी सन 1318 हरपाळ देवाला ठार मारून अलाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहमनी मुघल, निजाम, मराठा या घराण्यांचे स्वामित्व स्वीकारले होते. महमद तुघलकाने तर इसवी सन 1327 आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी किल्ल्याला आणली. त्यानंतर त्याने देवगिरी किल्ल्याला दौलताबाद हे नाव दिले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला. मोहम्मद बिन तुघलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्वतपणे देवगिरी झाले. देवगिरी किल्ल्यावरती पंचधातूंनी बनलेला एक तोफ आहे, तो किल्ल्यावर बनली आहे. या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पार्शियन भाषेत लिपित आहे.